सुरुडी येथील CRPF जवानाचा दुचाकी अपघातात मृत्यू. शासकीय इतमामात सुरुडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार. अंत्यविधीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची गैरहजेरी. आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील एका CRPF जवानाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 7 फेब्रुवारी रोजी घडली. संतोष विलास गर्जे असे या CRPF जवानाचे नाव आहे. त्याचे वय अवघे 26 वर्षे होते. सुरुडी या गावी CRPF चमूच्या उपस्थितीत शासकीय इतमामात सलामी देऊन संतोषवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी असलेले संतोष विलास गर्जे वय 26 वर्ष हे झारखंड येथे 193 बटालियनमध्ये CRPFमध्ये सेवेवर कार्यरत होते. ते काही दिवसांपूर्वी आपल्या गावी सुट्टी टाकून आले होते. दरम्यान काही कामानिमित्त ते काल संध्याकाळी मोटारसायकल घेऊन बाहेरगावी चालले होते. परंतु जात असतानाच गावच्या बाहेर निघाल्यानंतर गाडीचा अपघात झाला व संतोष गर्जे हे जखमी झाले. गर्जे यांना तात्काळ अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती. अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज दिनांक 8 रोजी संतोष गर्जे यांचे पार्थिव अहिल्यानगर येथून दुपारी 3च्या दरम्यान सुरुडी या त्यांच्या गावी नेण्यात आले. संपूर्ण गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्यविधीसाठी CRPFचे 11 ते 12 जवान पुणे तळेगाव युनिटमधून सुरुडी या गावी आले होते. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, मंडळ अधिकारी, गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु आष्टी तालुका पोलीस स्टेशनचे कुठलेही अधिकारी किंवा कर्मचारी या अंत्यविधीला उपस्थित नव्हते. कारण काय आहे हे अद्याप कोणालाही समजले नाही. परंतु गावात याची सर्वत्र चर्चा सुरू असून गावातील तसेच तालुक्यातील नेते मंडळी यांनी याची माहिती घेऊन दखल घेतली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. मृत संतोष गर्जे यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, 2 लहान मुले असा परिवार आहे. संतोष हे प्रशिक्षण पूर्ण करून काही वर्षांपूर्वी सेवेत रुजू झाले होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आई वडील व शेतीची कामे करतात. संतोष हा CRPFमध्ये नोकरीला लागल्यामुळे घरातील परिस्थिती सुधारेल या विचारात आई वडील व पत्नी असताना अचानक संतोषवर काळाने घाला घातला. संतोषच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. Come on, social makeup.
सम्मान घाट साथ साथ सलामी साधना है का सम्मान चल सम्मान घाट बयान चल सम्मान घाट बेथा सावधान लाइन तोड़ हात लावा आई हात लावा त्याला व्यवस्थित घरी करा कोणाच तरी हातात ठेवा इनको दीजिए इनको फक्त हात लावा हात लावायचा आणि इकडे द्या कोणाकडे राहू दे त्यांच्या अन्न रडायचं नाही आता रडायचं नसते आणि त्यातच त्यांचा दुर्दैवांत झाला. या भारत मातेच्या वीर जवानाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या परिवाराच्या वतीने कुटुंबाच्या वतीने त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गावचे भूमिपुत्र संतोष विलास गर्जे हे काल परवा सीआरपीएफ मधून आपल्या या पेशनिमित्ताने गावाकडे आले होते आणि अचानक त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांचं या ठिकाणी देवासन झालेलं आहे. आपण सर्वजण दुःखद अंतकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. संतोष गर्जे हे गेल्यामुळं त्या कुटुंबावरती अतिशय मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाठीमागं त्यांचे 2 लहान लहान मुलं आहेत. अतिशय दुःखातली म्हणजे वाईटातली वाईट अशी ही दुःखद घटना म्हणावं लागेल. तर असो, संतोषला आपल्या सुरडी ग्रामस्थाच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याच्या आत्म्यात शांती मिळावी आणि या कुटुंबाला लवकरच या दुःखातून सावरण्याची ईश्वराने ताकद द्यावी. सीआरपीएफ जवान संतोष गर्जे त्यांना वीरमरण आलं. गेल्या काही वर्षापूर्वी माझी बहीण आणि भाऊजी अशाच एका अपघातामध्ये त्यांचं सुद्धा संतोषप्रमाणे अशी घटना घडली होती. त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की संतोषला 2 लहान लहान मुलं आहेत. श्रद्धांजली वाहणं सोपं असतं, परंतु अशा काही घटनेमधून या परिवाराला कशा पद्धतीने सामोरं जावं लागतं त्या परिवाराला माहिती आहे. मी या परिवाराच्या पाठीमागे जे असणारे त्यांचे भाऊ आहेत संपतराव, त्यांचे वडील, त्यांची आई, त्यांची पत्नी, 2 मुलं, हा परिवार या दुःखद घटनेतून हा परिवार लवकरात लवकर सावरला पाहिजे. संतोषचं अतिशय कमी वय होतं आणि संतोषच्या मंडळीचं त्यापेक्षा कमी वय. मी जास्त काही सांगू इच्छित नाही, कारण माझी बहीण, माझे भाऊजी हे आज गावचे असल्यामुळं मी संतोषच्या मंडळीला एकच सांगू इच्छितो की संतोषच्या पश्चात संतोषनी ज्या 2 आठवणी तुझ्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या 2 मुलांना तुला वाढवायचं काम तुझं आहे. सगळा परिवार तुझ्या सोबत आहे. मी आज बाकी काही सांगू शकत नाही, परंतु रायगडावर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना दूध घेऊन हिरा नावाची मुलगी गेली होती आणि ती ज्यावेळेस रायगडावर गेली आणि उशीर झाला म्हणून तिचे 2 लहान मुलं एकाली उपाशी होते. ती मुलगी
दरवाजे बंद होऊन सुद्धा ती मुलगी त्या रायगडावरून खाली उतरली. अक्षय किर अंधारामध्ये ती मुलगी खाली उतरली आणि त्या लहान बाळांचं तिने संगोपन केलं. अगदी तसंच हिरकणीसारखं तुला आता संतोषच्या मंडळीला रूप घ्यावं लागेल आणि ह्या 2 लहान मुलांना मोठं करावं लागेल. मी एवढंच या ठिकाणी बोलतो. या परिवाराला जे काही दुःख घडलेलं आहे त्या दुःखातून हे परिवार सावरू शकत नाही. मात्र या परिवाराला सावरण्यासाठी ईश्वराने त्यांना शक्ती द्यावी एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो. गावचे भूमिपुत्र सीआरपी जवान संतोष गर्जे यांना माझ्या परिवारातर्फे व समस्त सुरडी ग्रामस्थातर्फे भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या आत्म्यास स्थिर शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज या सुरडी गावाचे भूमिपुत्र संतोष गर्जे साहेब हे 2021ला सेनेमध्ये भरती झाले होते आणि आज त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे, आपल्याकडून निघून गेले आहे. त्यांना मी रिजल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने व सर्व सैनिकाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या पत्नीला या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.